वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत सामूहिक गायनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न। भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक ठरलेले वंदे मातरम या गीतास आज 150 वर्ष पूर्ण झाली। या ऐतिहासिक गीताच्या गौरवशाली परंपरेला सलाम म्हणून जिल्हा परिषद ठाणे येथे आज वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री व कौशल्य विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता। जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात सकाळी हा कार्यक्रम पार पडला। सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम गीत एकत्रित गाऊन राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला। या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बैजनाथ बुरडकर, शिक्षण अधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, लेखा अधिकारी रवींद्र सपकाळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून उदयास आलेले वंदे मातरम हे गीत अनेक क्रांतिकारांच्या मनात स्वातंत्र्याच्या ज्वाज्वल्य भावनेची ज्योत पेटवणारं ठरलं। स्वातंत्र्य लढ्यातील हाक असो व स्वातंत्र्योत्तर भारतातील एकता, राष्ट्रप्रेम आणि अभिमान या गीतानं प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केलाय। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमला। सामूहिक गायनाद्वारे ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला अभिवादन करून देशभक्तीचा संदेश दिला। पोस्टल संकल्प उपक्रमांतर्गत ठाणे टपाल विभागानं टपाल वित्तीय सेवांवर संवाद, बैठक आणि उत्कृष्टता पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता। संकल्प उपक्रमात ठाणे टपाल विभागातील सुमारे 250 कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला। मनीषा सिन्हा, टपाल सेवा मंडळ नवी दिल्ली, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि नवी मुंबई विभाग पोस्ट मास्टर सुचेता जोशी, डॉक्टर अभिजित इचके, ठाणे विभाग अधीक्षक के नरेंद्र बाबू हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान एका पथनाट्याद्वारे सांगण्यात आलं की जेव्हा कोणी मदत करत नाही तेव्हा टपाल विभागाचा टपाल जीवन विमा मदत करतो। त्याचप्रमाणे मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना देखील समाविष्ट आहे। आज 10 शालेय मुलींनी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना पासबुकाचं वाटप करण्यात आलं। यावेळी कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, नवी मुंबई, वागळे, बदलापूर आणि ठाण्यातील पोस्ट ऑफिस प्रमुखांना ट्रॉफी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आलं। यामुळे टपाल विभागाच्या सेवा उत्कृष्टतेच्या प्रयत्नांना निश्चितच बळकटी मिळेल। फील्ड असिस्टंटना पोस्टल लाईफ इन्शुरन्स, सेव्हिंग्ज बँक सेवा आणि इतर आर्थिक उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आलं। या बैठकांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम, लाईफ इन्शुरन्स आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांसारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं। ठाण्यात रक्ताच्या तुटवड्यावर मनसेच्या वतीनं रविवारी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन। जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला असून फक्त 5 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे। ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे। मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाचपाकाडी सरस्वती शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। तरी इच्छुक रक्तदात्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी तसंच महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असं आवाहन अविनाश जाधव यांनी केले। ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला असून आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडतोय। येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यास रक्तसाठासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना धावाधाव करावी लागेल। याबाबतची माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केले। त्यानुसार येत्या रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत पाचपाकाडी येथील सरस्वती शाळेत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदानाचं पवित्र कर्तव्य बजवावं असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना केलं आहे। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। आज सकाळी ठाणे वैभव म्हणून ठाण्यातील एक प्रतिष्ठित पेपर आहे, त्याच्यामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी अशी आहे
की ठाण्याला पुढील 5 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ठाण्यातील विविध ब्लड बँकेमध्ये उपलब्ध आहे. मला असं वाटतं की आपण सगळे ठाणेकर हे जागृत ठाणेकर आहोत आणि अशी जर रक्ताची परिस्थिती ठाण्यात असेल तर आपण सगळे पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. येत्या रविवारी आम्ही एक रक्ताचा महाकुंभ मेळावा आयोजित करत आहोत. ठिकाण हे पुढील पोस्टमध्ये मी देईनच, परंतु मला असं वाटतं की जर रक्ताचा पुरवठा आपल्या ठाण्यात कमी पडत असेल, जर ठाण्यातला तरुण असेल किंवा रक्तदान करणारे जी इतर लोक आहेत ती कधीही मागे पडणार नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून पुढील 1 वर्ष ठाण्यात रक्ताचा साठा उपलब्ध होईल एवढं रक्त आपण जमा करून दिलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणूनच येत्या रविवारी ठिकाण मी माझ्या पोस्टमध्ये कळवीन. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रक्तदान करायला हवंय असं मला वाटतं. तर नक्कीच रविवारी एक मोठं रक्तदानाचं शिबिर आपण ठाण्यात आयोजित करूया. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणेकर दिव्यांग बांधवांना मिळणार विविध योजनांचा लाभ. ठाणेकर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी विविध योजना ठाणे महापालिकेला प्रशासनाला सुचवल्यात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनांची तातडीनं अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानंतर समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी उद्या जाहिरात प्रसिद्ध करण्याचं आश्वासन दिल्यानं दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिका महाराष्ट्रातील एकमेव अशी महापालिका आहे जी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पावलं उचलत असते. महापालिकेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आदर्श आज इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यातील विविध महापालिकांमध्ये घेतला जात आहे. यावर्षी दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या नव्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात थोडा विलंब झाला होता. खासदार नरेश म्हस्के हे सातत्यानं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होते. धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या दिव्यांग विभागाच्या अधिकारी अनघा कदम यांची दिव्यांग बांधवांनी भेट घेतली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी अनघा कदम यांना स्पष्ट निर्देश दिलेत. उद्याच्या उद्या या योजनांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यावर दिव्यांग नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उशीर होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं. अनघा कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उद्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असं आश्वासन दिले. विशेषतः पुढील 15 दिवसात दिव्यांग बांधवांना या योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले. ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक वंदे मातरम गायनानं या राष्ट्रगीताचा स्मरणोत्सव साजरा केला. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीतास 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं वर्षभराच्या कार्यक्रमांचं नियोजन केले. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्यानं करण्यात आली. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात पाहिलं. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं समूह गान करण्यात आलं. या स्मरणोत्सवाच्या माहितीसाठी वंदे मातरम 150.in/ हे संकेतस्थळ संस्कृती मंत्रालयानं विकसित केलं आहे. यावर जास्तीत जास्त नागरिकांना वंदे मातरम गायनाचा व्हिडिओ अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यातील पोषण स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसंच कुपोषण निर्मूलनासाठी कार्यक्षम धोरण आखण्याकरिता जिल्हा पोषण अभिसरण समिती आणि कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, संतोष भोसले, नोडल अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, विविध महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसंच RBHK प्रतिनिधी आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या पोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील 3561 अंगणवाडी केंद्रांमार्फत 100% पूरक पोषण आहार नियमितपणे वाटप केलं जात असल्याचं समाधानकारक चित्र बैठकीत मांडण्यात आलं. या उपक्रमामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचं प्रमाण घटलं असल्याचं अहवालांद्वारे स्पष्ट झाले. या यशस्वी प्रयत्नानंतरही पोषण व्यवस्थेच्या शाश्वत परिणामासाठी अंगणवाडी सेविकांच्या क्षमता विकासासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केलं. या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बालकांच्या पोषणाशी संबंधित VCDC आणि CTC यांच्या कार्यक्षम अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. बालकांच्या गृहभेटींचं प्रमाण वाढवणं, वजन आणि उंची मोजणीचं नोंदणीकरण वेळेवर पूर्ण करणं, आहार वितरण आणि पूरक आहाराचं प्रभावी नियोजन करणं, CTC केंद्रांसाठी पूरक बुडीत मजुरीची तरतूद करण्याबाबत निर्देश देण्यात आले. अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर अंगणवाडी सक्षमीकरण टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या टीममध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, CTPO आणि NGO प्रतिनिधी तसंच युनिसेफ यांचा समावेश राहणार असून अंगणवाडी केंद्रांच्या प्रशिक्षण, देखरेख आणि सेवा गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा साधली जाणार आहे.